ब्राह्मण सभा करवीर आणि महालक्ष्मी बँक यांच्या वतीनं तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आले। या व्याख्यानमालेत संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी माझा मराठीची बोलू कौतुके या विषयावर तिसरं पुष्प गुंफलं। यावेळी बोलताना त्यांनी मराठीला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, मात्र ज्ञानोबा तुकोबांनी ही भाषा जगश्रेष्ठ बनवली असल्याचं सांगितलं। एक ज्ञानभाषा, रसनिर्मिती करणारी भाषा, विवेकाची भाषा म्हणून मराठीचा दर्जा उच्च असून त्यामुळे ती परिपूर्ण भाषा ठरतीये। मराठी भाषेला फार जुना इतिहास आहे। समर्थ आणि सक्षम असलेल्या मराठी भाषेत इतर सर्व भाषांची रूपं समाविष्ट असल्यानं मराठी भाषा श्रेष्ठ असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्व भाषाकारांनी मराठी भाषेचं श्रेष्ठत्व सांगितलंय। संत ज्ञानेश्वरांनी 13व्या शतकात भगवद्गीतेचं मराठीमध्ये भाषांतर केलं। गीतेचा अर्थ सर्वसामान्य आणि महिलांना समजावा यासाठी त्यांनी ही कामगिरी केली। त्यांना मराठीविषयी इतका अभिमान होता की अमृतातही पैजा जिंके असे ते या भाषेचं वर्णन करत होते। तर तुकाराम महाराजांनी महाराष्ट्र हा शब्द मराठी अर्थानं वापरलाय। तुकाराम महाराजांचे अभंग इतक्या उच्च दर्जाचे आहेत की 1869च्या दरम्यान मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू आणि तत्कालीन शिक्षण मंत्री अलेक्झांडर ग्रँट यांनी तुकारामांचे अभंग छापण्यासाठी त्यावेळी हजारो रुपयांचं अनुदान दिलं होतं। तुकाराम हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय कवी होते। दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी तर तुकाराम यांच्या अभंगांशिवाय मी जगभरातील कविता या वाङ्मय प्रकाराचा विचारही करू शकत नसल्याचं म्हटलं होतं, असं डॉक्टर सदानंद मोरे यांनी सांगितलं। यावेळी डॉक्टर दीपक आंबर्डेकर, राम टोपकर, ॲडव्होकेट विवेक शुक्ल, डॉक्टर उदय कुलकर्णी, सुहास तेंडुलकर आदी उपस्थित होते।